नमस्कार मंडळी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मंडळी पहा, पार्थिव शिवलिंगाची पूजा सगळेच जण करतात, परंतु मी 2 वेळेस पार्थिव शिवलिंगाची पूजा केली आहे आणि मला जो अनुभव आला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण देवाची भक्ती जर केली, आपण कोणतीही पूजा केली आणि ती जर बाकीच्या लोकांपर्यंत जर पोहोचली तर त्याचं सुद्धा आपल्याला खरंच फळ भेटतं. त्यासाठी मी तुम्हाला ही माहिती सांगते. पहा, मागची आपली फेब्रुवारी मार्चमध्ये पाहती शिवरात्री असते, वर्षातून एकदा येते. त्या शिवरात्रीला मी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती. त्याच्यानंतर आता अधिक महिन्यामधलं जे शिवरात्री झाली, पहा तुम्हाला जर शिवरात्री म्हणजे काय हे जर माहीत नसेल तर तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहू शकता की दर महिन्याला शिवरात्री असते. म्हणजे तुम्हाला कळन की शिवरात्री असते. प्रदोष पण असतो, प्रदोषची पण खूप जण सारे पूजा करत असतात. पण पार्थिव शिवलिंगाची विशेष पूजा असते आणि त्या पूजेचं फळ खरंच भेटतं, कारण मला स्वतःला अनुभव आलेला आहे. तुम्ही जर केली, पण विशेष म्हणजे ना, तुम्ही पूजा करताना अगोदर मनातून करा, श्रद्धा करा. म्हणजे आता मी ज्यावेळेस पूजा केली ना, त्यावेळेस माझ्याकडे बेलाचे पानं सुद्धा नव्हते. त्याच्यानंतर धोत्र्याचं फूल महादेवांना खूप प्रिय आहे, ते पण लागतं, पण माझ्याकडे ते सुद्धा नव्हतं. मी फक्त माझ्याकडे चंदन, भस्म, साखर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीनेच पूजा केली. म्हणजे त्याच्यामध्ये एक लिस्टच आली होती की एवढ्या वस्तू पाहिजेत आणि म्हणजे त्या वस्तू असल्यावर म्हणजे पूजा होती किंवा संपूर्ण होती असं मला वाटायचं. पण ज्या गोष्टी नव्हत्या माझ्याकडं, त्या गोष्टीच्या ऐवजी म्हणजे मी आहे ना अक्षता घेतल्या, म्हणजे तांदूळ घेतले. आणि पहा, ही पूजा आहे ना, शिवरात्रीच्या वेळेस आहे ना, यूट्यूबवरती लाईव्ह पूजा असते. प्रदीप मिश्रा जे आहेत ना, तुम्ही पाहत असतात, ते शिवपुराण सांगतात, तर त्यांची ती पूजा असते, लाईव्ह असते, 1 तासांची असते. आणि म्हणजे मी लक्षात आलं आणि अगोदर वाटलं होतं पूजा करायची, म्हणून मी सकाळी 12 वाजता शिवलिंग बनवून ठेवलं होतं. आणि पहा, आपण जर मातीचं शिवलिंग बनवलं तर ते आपण किंवा दुसरी एखादी वस्तू बनवली तर ती संध्याकाळपर्यंत उलती. पहा, पण मी एवढ्या मनाने ना ज्यावेळेस शिवलिंग बनवत होते ना, त्यावेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप चालूच होता. आणि एवढं मन लावून बनवलं ना, ते एवढं भारी झालं ना. पहा, मी थंबनेलवरती जो फोटो ठेवलेला आहे तो माझ्या शिवलिंगाचाच आहे. म्हणजे मी बनवलेला, असं वाटायचं ना की विकत आणलं, इतकं भारी बनलं होतं ते. आणि मी जी मागच्या शिवरात्रीला पूजा केली होती, म्हणजे 2 वेळेस केलेली मी फक्त, आणि मला अनुभव आलेला आहे, खरं सांगते मी. आणि तुम्हाला हाच अनुभव येईल हे मी सांगू शकत नाही, पण तुम्ही मनातून आणि श्रद्धेने खरंच पूजा करा. आणि त्याच्यानंतर मागच्या वेळेस ज्यावेळेस मी पूजा केली त्यावेळेस आहे ना, आता माझ्या लग्नाला 1-1.5 वर्ष झालं, पण आमच्या दोघांचे भांडणं घरामध्ये पण आहे ना, रोजच भांडणं व्हायचे. आणि तसे मी पशुपती व्रत पण 2 वेळेस केलेले आहेत आणि माझे सोमवार आहेत ते पण 4 वर्षापासून आहेत. मी हे का सांगते आहे, कारण मी काही अचानक अशी पूजा केलेली नाही, भक्ती माझी पहिल्यापासूनच आहे. पण त्यावेळी त्याच्या अगोदर ना आमचे रोज भांडणं व्हायचे, म्हणजे रोज मला ना रडावंच लागायचे, एवढे आमचे भांडणं व्हायचे. पण मी त्या दिवशी पूजा करायच्या अगोदर सुद्धा भांडणं झाले होते. मी म्हणजे अशी थोडंसं जास्तच झाले होते भांडणं, पण तरी पण मी ती पूजा केली आणि मला एवढा अनुभव आला. आणि सांगायचं झालं ना, तर मी महादेवांना अशी कोणतीच गोष्ट मागितली नव्हती की आमचे भांडणं मिटू दे किंवा मला ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे, असं काहीच नाही. फक्त मोबाईल लावला, लाईव्ह पूजा होती, म्हणजे मी शोधली, मला सापडली, मी ती लाईव्ह पूजा केली. आणि त्याच्यानंतर मला म्हणजे 2-4 दिवसांनीच असं वाटायला लागलं की खूप मोठा बदल झाला आहे माझ्यामध्ये, म्हणजे घरामध्ये भांडणं होत नाही आहेत. माहीत नाही नेमकं काय झालं, एवढा कसा अनुभव आला हे सांगू शकत नाही, पण आला मला नक्की. भांडणं कायमचे बंदच झाले, रोज व्हायचे आणि अचानक ते भांडणं बंद झाले. मागची पूजा केली त्यावेळेस मला हा अनुभव आला. आणि ही पूजा मला करायची माझ्या मैत्रिणीने सांगितली होती, कारण ती रोज म्हणजे तिने पण पशुपती व्रत केलेले आहेत आणि ती पण जास्त महादेवाची पूजा करते. माझ्याकडे घरामध्ये पण शिवलिंग आहे, मी त्याची पण रोज पूजा करत असते. आणि घरामध्ये जर आपल्या बेलाचं झाड असेल घरामध्ये, म्हणजे आपण अंगणामध्ये कुठं जर लावलं पटांगणात तर ते चांगलं असतं. आणि तुमच्याकडे जर शिवलिंग पिंड असेल तर तुम्ही ती बेलाच्या झाडाखाली जर ठेवली आणि पूजा केली तर त्याचं फळ खरंच म्हणजे जास्त आहे. त्याच्यानंतर महिन्याला जी शिवरात्री येते, तुम्ही जर प्रत्येक महिन्याला जरी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तर त्याचं फळसुद्धा खूप जास्त भेटतं, खरंच भेटतं, मनापासून सांगते मी. मला तेवढ्या एका पूजेने मला तेवढा अनुभव आला. त्याच्यानंतर आता ही अधिक महिन्यामधलं शिवरात्र झाली ना, त्या शिवरात्रीला मी पूजा केली. तर त्या शिवरात्रीपासून आहे ना, म्हणजे पहा, मी ना 3 वर्षापासून यूट्यूबसाठी प्रयत्न करत होते. मी अगोदर 2-4-3 वर्ष म्हणजे मोबाईल घेतलेला मी 2000 म्हणजे 3-4 वर्ष झाले.
मी मोबाईल घेतल्यापासून यूट्यूब चॅनल खोललं. मी एक मेहंदी आर्टिस्ट आहे म्हणून मी मेहंदीचे व्हिडिओ बनवायचे, त्यावर टाकायचे किंवा ब्लॉगिंग करायचे की मी आज इकडं मला ऑर्डर आहे, तिकडची ऑर्डर आहे. पण त्याच्यावर आहे ना सबस्क्राईब एक पण म्हणजे असे वाढत नव्हते. किती एकावर 67 आहेत, 167 आणि एकावर 222 सबस्क्रायबर झाले. आणि त्याला वर्ष होऊन गेलं, 1 वर्षाच्या आतमध्ये व्हायला पाहिजेत म्हणून 1 वर्ष होऊन गेलं. मी कुठं जर गेले तर माझ्या हाताने सबस्क्राईब करायचे, त्यातले बरेचसे सबस्क्रायबर मी हाताने केलेले असते. पण मी त्या दिवशी अधिक महिन्यामध्ये जी पूजा केली ना, तर त्याच्यानंतर आहे ना म्हणजे 1च महिन्यात म्हणलं तरी जमन, 1 महिन्यात माझं चॅनल पूर्ण मॉनिटाईज झालं, माझे व्हिडिओ व्हायरल गेले. मी काय देवाला मागितलं नव्हतं की देवा माझं यूट्यूब चॅनल व्हायरल होऊ दे किंवा काय. मी मेहनत केली मी, पण अचानक मला असा अनुभव आल्यासारखा झाला. खरंच महादेवांचं एवढं हे असं म्हणजे मला अनुभव, मी मागितलं कोणतीच गोष्ट नव्हती, खरंच नव्हती मागितली की असं होऊ द्या किंवा माझं चॅनल मॉनिटाईज होऊ द्या म्हणून. कारण मी देवाला मागताना जरी पूजा करत असले तरी कोणतीच गोष्ट आणि कधीच मागत नाही. देवाला फक्त एकच प्रार्थना असते की जेव्हा पण अडचणी येतील तेव्हा देवा तुम्ही सोबत राहा, एवढंच असतं. आणि मनातून श्रद्धा आहे. मला अगोदर म्हणजे मी खूप दिवसाचं करायचे ना, सोमवारी पण देवाची पूजा करायचे, पण मनात एक असं वाटायचं की आपण करतोय. स्टार्टिंगला वाटायचं बरं का, नंतर नव्हतं वाटत. आणि नंतर कोणती पण अडचण आली ना असं वाटायचं जाऊ दे, आपले महादेव आहेत, आपल्यासोबत राहतील नाही का. तर हा अनुभव खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. म्हणजे ना मी सांगू पण नाही शकत तुम्हाला की किती मला भारी वाटलं ते. आणि मंडळी, मी तुम्हाला माझा अनुभव याच्यासाठी सांगते की म्हणजे तुम्हाला पण हाच अनुभव येईल असा सांगत नाही. पण तुम्ही खरंच मनातून पार्थिव शिवलिंगाची पूजा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अनुभव येतो की नाही ते. पण तुम्ही पूजा करताना मनातून करा. तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तरीही चालेल, पण तुम्ही खरंच मनातून पूजा करा. तुम्हाला फळ भेटल्याशिवाय राहणारच नाही असं म्हणलं तरी पण जमन. मी म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगितला आणि मला खरंच सांगताना भारी पण वाटलं, कारण जे मी केलं ते तुम्ही पण करावं, तुम्ही पण शिवलिंगाची पूजा करावी असं मला वाटतं. प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री येते त्याला केली तरी चालेल, किंवा तुमच्याकडे बेलाचं झाड जर असेल दारामध्ये आणि तुम्ही जर ते पार्थिव शिवलिंग बनवलं आणि त्याच्या खाली जर पूजा केली तर त्याचं फळ खरंच जास्तच भेटतं. म्हणजे आहेत असं सांगतात. मी तर काय तसं केलेलं नाही, पण मी घरामध्येच पूजा केलेली. पाहते प्रदीप मिश्रांचा 1 तासांचा असतो, त्यांच्याकडे ब्राह्मण असतात. ते आपल्या म्हणजे आपली पूजा एकदम अशी मोठी झाल्यासारखी वाटते, आपल्याला एकदम भारी वाटत असतं, घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं, आरती होती. त्याच्यानंतर म्हणजे असं वाटतं की आपण कुठेतरी मोठी पूजा करतोय असं मला तर वाटत होतं की मी खूप मोठी पूजा केली आहे. म्हणजे मी एकटीच करत होते, माझ्यासोबत पण कोण नव्हतं, माझे मिस्टर पण नव्हते, पण एकटीने केली. पण खूप भारी वाटलं. आरती ते झाल्यानंतर घरात प्रसन्न वाटतं. आणि ज्या दिवशी पूजा होती पार्थिव शिवलिंगाची त्याच दिवशी पूजा पण करतात आणि विसर्जन पण म्हणजे विसर्जनाची पूजा पण ते लगेच करतात. ते संध्याकाळी तुम्ही जर विसर्जन केलं तरी चालतं किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी केलं तरी चालतं. आपल्याजवळ काय नदी असती, कोणाची नसती, किंवा पाणी विहीर असते नसतं, त्याच्यासाठी मी आपलं पातेल्यामध्ये किंवा मोठ्या भगोल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये विसर्जन केलं पिंडीचं. तर मला खरंच 2 वेळेस आहे ना खूप मोठा अनुभव आला. तुम्हाला जर म्हणजे काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा आणि माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला आहे. तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.